धन्यवाद. हरी जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करुण शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसूक्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथमा नमना करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमना. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले. मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा. मस्तक माझा पायावरी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती. पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी. प्रेम सुख सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अभेर.
जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी पवित्र अशा पुनीत पावन दद्नेश्वर शिवालयाच्या प्रांगणामध्ये या धर्ममंडपामध्ये कीर्तनरूपी चिंतनाकरता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त विश्ववंद्य विश्वसंत विश्वकल्याणमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या यशस्वी जीवनाची गाथा, आपलं सार्थकी असणारं जीवन आणि त्या सार्थ जीवनाचा परिहार संत महात्म्यांच्या समोर आपल्या स्वतः मुखोद्गताने आपल्या वाणीने आणि संत महात्म्यांच्या समोर उभं राहून देत आहेत. विठाला विठाला अभंग 4 चरणाचा आहे. अत्यंत सुप्रसिद्ध सर्वांच्या परिचित असणारा असा अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या अव्याहतपणे जीवनामध्ये जो परमार्थ केला, जी भक्ती केली, त्या भक्तीची फलश्रुती काय प्राप्त झाली आणि ती फलश्रुती प्राप्त होत असताना संत महात्म्यांनी माझ्यावरती म्हणजे तुकोबरायांवरती काय उपकार केले, या संपूर्ण विषयाची मीमांसा जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्यांच्या समोर उभं राहून या सर्व गोष्टींची इत्थंभूत परिहार संत महात्म्यांच्या समोर देत आहेत. आपल्याला संकल्पित वेळेमध्ये जेवढं होईल, शक्य होईल तेवढं चिंतन आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु त्याआधी वक्त्याचं कर्तव्य म्हणून अगदी छोटासा परिहार आपणा सर्वांना माहीत आहे. तसं बघितलं तर आजचा दिवस हा यायलाच नको होता, कारण की ही जी सेवा आहे ही नैमित्तिक सेवा आहे. या आश्रमाची संस्थापना करणारे वैकुंठवासी प्रातस्मरणीय शांतीब्रह्म कृष्णदेवजी बाबा काळे आणि यांनी या परिसरातच नव्हे तर परिसरातलाच हा भाग सोडून सुद्धा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा परमार्थाचं बीज रोवलं. आज आपणही जालना जिल्ह्यात गेलात, गंगापूर तालुक्यात गेलात तर ते आपल्याला बघायला मिळतं. आणि खरं सांगू तुम्हाला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12व्या अध्यायामध्ये जी जी महात्म्यांची लक्षणं सांगितली, ती सर्वची सर्व लक्षणं आणि कृष्णदेव बाबांना लागू पडत होती असं त्यांचं जीवन होतं. विठाला विठाला चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी, ही जी ज्ञानोबरायांनी ओवी सांगितलेली हे महात्म्यांच्या लक्षणाबद्दल, ही संपूर्णची संपूर्ण ओवी माझ्याही पेक्षा तुम्ही जास्त मंडळींनी जास्त काळ बाबांच्या सान्निध्यात घातलेला आहे. परंतु सांगू तुम्हाला, महात्मे हयात असताना आपल्या जवळ असताना आपल्याला किंमत कळत नाही हो. असो, ज्यांना कळाली त्यांच्या जीवनाचं सोनं झालं आणि ज्यांना कळाली नाही त्यांची काय वाताहत होईल हे त्यांचं त्यांना माहीत आहे. विठाला विठाला एक वेळ भगवान परमात्म्याला भगवंताची सेवा नाही केली तरी चालेल, परंतु जे भक्त चरित्राते प्रशंसिती, भक्तांची प्रशंसा करणारे भगवान परमात्म्याला प्राणापेक्षाही प्रिय असतात. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. आणि बाबांनी या आश्रमाची संस्थापना केली. उत्तर काळामध्ये बाबांची उत्तराधिकारी म्हणून परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी, खरं जर बघितलं तर आपल्या सगळ्यांनाच वैकुंठवासी शब्द लावायला सुद्धा आजही जड जातोय. आजही प्रत्येकाचं मन हे साक्ष देत नाही की नवनाथ महाराज आपल्यातून गेले असतील. परंतु अगदी अल्प काळामध्ये त्यांना त्यांचा जीवन प्रवास
आणि नियतीच्या अनुसार थांबवावा लागला आणि उत्तर आयुष्यामध्ये बाबांची खूप अगदी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ या न्यायाने बाबांची सेवा केली आणि काही काळ आश्रमाची धुराही अत्यंत जी बाबांना अपेक्षित होती तशा पद्धतीनं सांभाळली आणि 2 वर्षापूर्वी तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र वृंदावन धाम या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली. वास्तविक पाहता याच्यावरती तर्कवितर्क अनेक प्रकारचे केले जातील किंवा करत आहेत, परंतु खरं सांगू तुम्हाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देह पडण्याकरता सुद्धा अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं आणि खऱ्या अर्थाने ते नवनाथ महाराजांनी कमवलं होतं. खरं जर बघितलं तर आज आपल्याला वाटतंय ते कमी आयुष्यामध्ये गेले. मनुष्य जीवन जगत असताना किती आयु मर्यादा भेटली यापेक्षा त्या भेटलेल्या आयु मर्यादेमध्ये त्या आयुष्यामध्ये त्यांनी आपलं भगवान परमात्म्याची सेवा करून काळ सार्थक केला की नाही हे जास्त महत्वाचं आहे. विठ्ठल म्हणून नवनाथ महाराजांचं जीवन सर्वांना माहिती होतं. शेवटी कीर्तन परिसमाप्तीच्या वेळेला सेवेच्या परिसमाप्तीच्या वेळेला 5-10 मिनिटं मला जे शक्य होईल, कारण की अंतकरण तेवढं बोलायला धावत नाही, परंतु बोलण्याचा शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये प्रयत्न करेल. अतिशय सेवाभावी असं असणारं नवनाथ महाराजांचं जीवन होतं. आज त्यांना जाऊन 2 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून त्यांचं असणारं हे दुसरं पुण्यस्मरण आणि या दुसऱ्या पुण्यस्मरणाची खऱ्या अर्थाने मी माझं करंट भाग्य समजतो की नवनाथ महाराजांच्या आणि पुण्यस्मरणाची सेवा करण्याचा. कारण की आम्ही होतं वय थोडंसं त्यांचं जास्त, परंतु सहपाठी गुरुबंधू आणि अतिशय प्रेमाचा संबंध. असं मला सुदामदेवासुद्धा मागं आमची चर्चा झाली त्यावेळेला म्हटले होते, एकीकडे आश्रमाची सेवा परमार्थाची सेवा करण्याकरता स्थानावरती जावं लागतंय, परंतु आपल्याच गुरुबंधूच्या स्थानी जावं लागतं, याचं फार दुःख होतंय. विठाला विठाला. परंतु असो नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. आज हे त्यांचं दुसरं पुण्यस्मरण आहे आणि या दुसऱ्या पुण्यस्मरणाची सेवा आमचे आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण सुदामदेवा महाराज आणि त्यांनी ही सेवा आपल्या सर्व भक्त परिवाराच्या वतीनं ही माझ्याकडे दिलेली आहे. वास्तविक पाहता आता त्यांनी कीर्तन गणेशला करायचं सांगितलं, मागून चालसुद्धा गणेशला म्हणायची सांगितली, पखवाज रामेश्वर महाराजांना वाजायचा सांगितला आणि मग या चालीतून या पखवाजातून आता कीर्तनाच्या सेवेतून येईल का नाही मला माहीत नाही, परंतु या चालीतून तुम्ही सर्वांनी पाठीमागून केलेल्या सहकार्यातून जो संतोष निर्माण झाला, या संतोषाचं या आनंदाचं वर्णन रामाने करावं. विठाला आणि हा सगळा ब्रह्मरस या बालगोपालांसहित ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांसहित या आश्रमावरती तन मन धनाने प्रेम करणाऱ्यांसहित भाविक भक्त सर्व माता भगिनी तुम्ही सर्वांनी या ब्रह्मरसाचं सेवन केलेलं आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही एवढंच याला उत्तर देता येईल. आणि त्या कीर्तन सेवेकरता आता मी काय कुणाचं नाव घेणार नाही, जवळजवळ सगळ्यांची नाव आली बरं का ओंकार महाराज, कोणी काय रुसायचं फुगायचं नाही, सगळ्यांची नाव आली. रामनाथ भाऊ मोठ्यानं हसू नका, तुम्ही जर हसले मी हसायला लागलो तर सगळ्याच हसू फिक्क पडेल, हे लक्षात राहू. हसू नका. इथं एक तर हे विठ्ठल बसलेले पाहायला
तेव्हा असो, या कीर्तन सेवेकरता सर्व प्रभुप्रिय श्रोते सज्जन ज्येष्ठ श्रेष्ठ माझे सर्व गुरुबंधू, हरिभक्तीपरायण सर्व महाराज मंडळी, कृष्णदेव बाबांवरती प्रेम करणारे, आश्रमावरती नितांत प्रेम करणारे सर्व भाविक श्रोते सज्जन माता माऊली उपस्थित आहेत, सौंदशिष्टीमोले आहेत आणि या आश्रमाची प्रसिद्धीचं नेहमी काम करणारे या यूट्यूब चॅनलचे मालकही या ठिकाणी आहेत. सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सर्वांच्या ठिकाणी माझा आदरभाव निश्चित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो, अभिवादन करतो, सर्वांना दंडवत करतो आणि सेवेकडे आजची असणारी सेवा ही नैमित्तिक आहे, आपणा सर्वांना विदित आहे, ज्ञात आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की या आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा संस्थानचे महंत आदरणीय परमपूजनीय देवीदासजी बाबा म्हस्के हेही या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेले आहे. शिबिर चालू असल्यामुळे त्यांना थांबता आलं नाही. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने अन्नदानाची सेवा बोरुडे परिवार रामडोह यांची आहे आणि या कार्यक्रमाकरता तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरू तुकोबरायांचा आहे. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या यशस्वी जीवनाचा परिहार संत महात्म्यांच्या समोर देत आहे. ऐका, लक्ष देऊन ऐका. जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला या मानव देहामध्ये येऊन करायचंय काय? आपल्याला मानव देहामध्ये येऊन साचं फळ मिळवायचं आहे. आपल्याला जीवन जगत असताना नव्हे नव्हे आपल्या जीवनाच्या परिसमाप्तीच्या वेळेला आपल्याला आनंद केव्हा होईल, आपलं जीवन परिपूर्ण केव्हा होईल, आपलं जीवन यशस्वी केव्हा होईल, आपलं जीवन सार्थकी केव्हा होईल? ज्या वेळेला आपण या मानवी जीवनामध्ये येऊन साचं फळ मिळवू त्याच वेळेला आपलं जीवन परिपूर्ण आहे. विठ्ठला नव्हे नव्हे मानव देहामध्ये येऊन बाकी सर्व मिळवलं, परंतु साचे फळाची जर प्राप्ती आपल्याकडून करून घेता आली नाही तर मानवी जीवन हे निरर्थक आहे, व्यर्थ आहे. त्या मानवी जीवनाला झिरो किंमत आहे. खरं सांगू तुम्हाला, मानवी जीवन हा जर वृक्ष असेल तर या मानवी वृक्षरूपी मानवी जीवनाचं फळ जर काय असेल तर जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद तत्वाची प्राप्ती करून घेणं म्हणजेच साचं फळ जीवनामध्ये प्राप्त करून घेणं आणि ते साचं फळ मिळवणं म्हणजेच मानवी जीवन यशस्वी करून घेणं. विठ्ठला विठ्ठला तुम्ही म्हणाल सर्वसामान्य शंका उपस्थित राहू शकते. म्हटले म्हणाल महाराज साचं फळ आणि ते साचं फळ या मानवी जीवनामध्ये या मानव देहामध्ये मिळवता येऊ शकतं का? हो, बडे भाग नरतनु पाया, परम भाग्यानं तुम्हाला आम्हाला हा मानव देह मिळालेला आहे आणि या मानव देहामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती, नाम साचे फळाची प्राप्ती आपल्याला करून घेता येऊ शकते. मी माझ्या मुखातली भाषा सांगत नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने याला क्षेत्र म्हटलेलं आहे. इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, कौंतेय इदं शरीरम अभिधीयते क्षेत्रम अभिधीयते. हे कौंतेय, हे मानवी शरीर क्षेत्र आहे. या मानव देहामध्ये सर्व काही मिळवता येऊ शकतं. नव्हे नव्हे आतापर्यंत अनेकांनी मिळवलंय, दुःख नाहीस केलं, कारणासह मुळासह दुःख नाहीस केलंय. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल विठ्ठला मानवी जीवनामध्ये हा काळ आपल्याला मिळालेलं जे आयुष्य आहे, जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर असतं त्याला आयुष्य असं म्हटलं जातं. आणि हा काळ, या काळाने आपल्याला जे दिलेलं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये आपल्याला जीवनात साचं फळ मिळवता येतं. परंतु ते मिळवण्याकरता आपल्याला अभ्यास करावा. महाराज अभ्यास जर केला
जे जगद्गुरु तुकोबारायांना फळ मिळालं, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, हे जे फळ जगद्गुरु तुकोबारायांना मिळालं, निरंजनी आम्ही बांधिले घर, या पदापर्यंत जे पोहोचले, मानव देह तोच तुकोबारायांना होता, जो तुकोबारायांना होता तोच तुम्हाला आम्हाला आहे. आणि या मानव देहामध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेता येऊ शकते, परंतु त्याकरता सतत अभ्यास करावा लागतो. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढरुता नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवान परमात्म्याचं सतत अहोरात्र भजन करावं लागतं महाराज. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे नाही नाही गोविंदा सनी गोविंदा शजनी गोविंदा सनी गोविंदा शजनी गोविंद चमनी बैसला गोविंद चमनी बैसला गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासी. संत महात्म्यांचं लक्षण सांगत असताना त्यांच्या सदैव चित्तामध्ये जर कोण बसलं असेल तर भगवान परमात्मा बसलेला आहे. परंतु त्याकरता सतत अभ्यास केला. मुद्दा माझा काय चालू आहे, मानवी जीवन संत महात्म्यांना जे मिळालेलं होतं तेच मानवी जीवन तुम्हा आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्या मानवी जीवनाचं खऱ्या अर्थाने साचं फळ, मानवी जीवन यशस्वी जर कशानं होत असेल तर जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती, आणि त्याकरता आपण सायास करणं गरजेचं आहे. महाराज अभ्यास जर केला ना काहीच अशक्य नाही. आपण जर ज्ञानोबरांची भाषा बघितली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भाषा बघितली तर त्या अनुषंगाने याला अनुसरून आपल्याला चिंतन करता येईल. लक्ष द्या, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, सर्वांनी कान देऊन ऐका. हे बघा, अभ्यास जर केला, तुम्हाला एक सांगतो, लक्ष देऊन ऐका. आता जर आपला शिवरात्रीचा महोत्सव असतो आणि बाबांनी जर सांगितलं ज्ञानेश्वरीचं पारायण आहे बसा, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे बसा, किंवा गावगाव सप्ते होतात, 25वे वर्षे म्हटले सप्ताह आपल्याला मोठा करायचा. काय करायचं आहे डॉक्टर? सप्ताह मोठा करायचा. म्हटले काय? सप्ताह मोठा करायचं म्हणजे बाबा मोठाले आणायचे. बाबा मोठाले आणायचे म्हणजे गावाचं गाव मातीत घालायचं, वर्गणी मोठी गोळा करायची. आणि मग पुन्हा तेवढंच नाही, वर्गणीच गोळा करायचं नाही, मग प्रत्येक घरात जाऊन दम द्यायचा. घरातून एक माणूस पारायणाला बसला पाहिजे. मग घरातून एक माणूस पारायणाला बसला पाहिजे. जो घरात कामाचा नसतो मग तो पारायणाला असतो. घरात कामाचा नसतो. एक तर शाळेतले बारकले मुलं किंवा मग म्हातारे माणसं ते तिथं आले का नीट धड मांडी घालून बसत नाहीत, आणि धड काय कशाच कोणत्याच आसनात बसत नाही, आणि मग ते तिथं ज्ञानेश्वरी पारायणाला येतात. महाराज 3 तासाचं दिवसभराचं पारायण असतं, परंतु 3 तासात 350 वेळा आपली मान बदलतो, आपलं करवट बदलवतो. बरोबर? अशी माणसं जे 3 तास पारायणाला बसू शकत नाही, परंतु त्याच्या उलट चिंतन करा. लक्ष द्या. अहो, असे काही महात्मे आहेत. असे काही महात्मे कशाला, लांब कशाला जायचंय? गणेश महाराज श्री गुरु कृष्णदेव बाबांच्या जवळ, संतोष महाराज, राम महाराज आपण ज्या वेळेला येत होतो, अहो बाबांच्या जवळ बसला आणि माणसाचा वेळ वाया गेला असं कधीच झालं. 4-2 ओव्या का होईना सांगणार, आणि त्या 4-2 ओव्या एखादी सिद्धांताची राहणार आणि 4-2 दृष्टांताच्या राहणार. बरं, दृष्टांत असे आपलातून असणार का ते कधीच न ऐकलेले, कोणाच्याच मुखातून नाही ऐकलेले, आणि त्या ओव्या समजावून सांगणार. महाराज अशी पाण्यासारखी ज्ञानेश्वरी तयार होती बाबांची, पाण्यासारखी ज्ञानेश्वरी तयार होती. आपण सर्वांनी बघितलेलं आणखी एक व्यक्तिमत्व, डोळ्याने धीप आंधळे, परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी सत्यविजय बाबा. आणि महाराज गाथा असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, नाथ भागवत असू द्या, कुठलीही ओवी सांगा, परंतु सगळी ओवी, कुठली ओवी उपस्थित होती. मला हे सांगायचंय, जी माणसं तुम्ही आम्ही 3 तास पारायणाला बसू शकत नाही, परंतु त्याच्या उलट जर आपण विचार केला, चिंतन केला, असे काही महात्मे आहेत. आळंदीला आपल्या काळात ते आजान वृक्षाच्या झाडाखाली बाबा जगताप महाराज आंधळे म्हणून बसायचे.
बाकीच्या पारायण करायचे महेश महाराज, परंतु फक्त ओळीवरून बोट फिरायचे आणि सगळ्या ओव्या आंधळे होते, परंतु सगळ्या ओव्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणे निवृत्ते दासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती स्वेश जेत वर्णवपू निर्दोष मिरवत असे. इथपासून पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होई जे पुंडलिक. नका म्हणा इथपर्यंत म्हणजे अथपासून इथपर्यंत संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे महात्मे. परंतु हे कशानं घडतंय? आजही मोठे कदम माऊली बघा, कुठलाही ग्रंथ काढा महाराज, एका कीर्तनात 150 200 ओव्या येत आहेत. काय पाण्यासारखे ग्रंथ तयार आहेत. हे कशानं होतं? असाध्यतेचा असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अगदी विषयाला अनुसरून प्रमाण. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य असणारी गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते, परंतु कशानं? अभ्यासानं. आता मानवी जीवनामध्ये भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे शक्य आहे, सहज आहे का? असाध्य गोष्ट आहे, परंतु होणारच नाही असं आहे का? नाही. अभ्यास जर केला तर होऊ शकतो. बघा तुम्ही, आपण आपल्यातले बरेचसे 30 40 वाऱ्या झाल्या, जवळजवळ गावातले 60 40 सप्ते वाटं लावले, बरेचसे महाराज लोक वाटं लावले, परंतु अजूनच सुंदर ते ध्यानाभंग म्हणायला गेला का तो उरफाटा होतो. परंतु आता इथं शिबिरात हे गोरे गोमटे अतिशय छोटीशी मुलं आहेत. बघा तुम्हाला यांचा अभ्यास बघायचा का? कोणता अध्याय झाला बाबा यांचा? परवा मांडे घाला, थोडी स्माईल द्या चेहऱ्यावर. श्री गुरु गाथामूर्ती बाबा म्हणत असतात, पुष्पम दृष्ट्वा मूलम दृष्ट्वा. ज्याचं फूल बघून आणि लहान मूल बघून अंतकरणाला आल्हाद होत नाही तो माणूसच नाही. विठाला म्हणा. ओम श्री परमात्मने नमः. म्हणा. आता श्री द्वादशोध्याय. म्हणा माझ्यासोबत. म्हणा ना. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताय भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमा मय्या विद्यमनोयेन नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते युक्ततमाः ते त्वक्षरमनिर्देशमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं संयम्येन्द्रिय ग्रामं सर्वभूत इति रताः. वा वा वा, धन्यवाद. काय आवाज सगळे. कमीत कमी वास्तव मान्य करायचा प्रयत्न करत जा. सुदामदेव बाबा काय आहेत हे जर तुम्हाला याच्यातून जरी नाही कळलं तर याच्यापेक्षा दुसरं काय सांगावं. महाराज किती दिवस झाले शिबिर सुरू? किती? 8 दिवस. 8 दिवसात ज्यांच्या PhD झाल्या, ज्यांनी मोठ्या मोठ्या पदव्या प्राप्त केल्या, ही संस्कृत भाषा त्यांना लवकर जमत नाही. 8-10 दिवसात ही छोटी छोटी मुलं आणि हे संस्कृतचे श्लोक म्हणू लागले. आता शिबिर समाप्तीच्या वेळेस 2 अध्याय त्यांच्या पाठ असतील, त्याच्या बुद्धीनुसार. हे कशानं घडलं? हे अभ्यासानं घडलं. आज
कोण जाणे कोणा घडे उपासना, यातून एखादा कितीतरी मोठा महान भगवत भक्त निघू शकतो, होऊ शकतो. नव्हे महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर अनेकांची सुरुवात ही बाल सुसंस्कार शिबिरातून झालेली आहे. म्हणून बाल सुसंस्कार शिबिरामध्ये आपल्याला जर आपली पुढची पिढी टिकवायची असेल, धर्माची पताका जर जिवंत ठेवायची असेल, आपल्याला जर आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावं म्हातारपणाला असं जर वाटत असेल, तर त्याकरता आपली मुलं बाल सुसंस्कार शिबिरात पाठवणं हे गरजेचं आहे. विठाला विठाला. असो, विषय लांबेल, परंतु विषय अगदी विषयाला अनुसरून चालू आहे. अभ्यास जर केला तर काहीही शक्य नाही. अगदी आता या मुलांच्या वरून एक विषय आठवला म्हणून सांगतो. ज्ञानोबरांची एक दोन ओव्या सांगतो. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाग ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे अभ्यासे केले. अभ्यासप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणे कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि. 12वा अध्याय, त्यावरच्या ओव्या आहेत. विषकी आहारी पडे, जर अभ्यास केला तर विषाचा आहार सुद्धा पचन करणारी योगी महात्मे आजही या पृथ्वी तलावरती आहे. समुद्री पायवाट जोडे, समुद्रातून सुद्धा पायवाट काढणारे असे कितीतरी महात्मे, कितीतरी योगी पुरुष आपल्याला सापडतील. समुद्री पायवाट जोडे एकी वाग ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. जर अभ्यास केला, वाग ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो 4 वेद, आणि हे 4ही वेद मुखोद्गत करण्याची शक्ती, सामर्थ्य कशानं येऊ शकतं, तर ते अभ्यासानं येऊ शकतं. आणि याचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर आपल्या जिल्ह्यातील देवव्रत रेखे नावाचे पंडितजी, अतिशय छोटंसं वय आहे, आणि त्यांनी कितीतरी लाख वेदातले श्लोक पाठ करून काशीमध्ये कितीतरी विद्वानांच्या समोर परीक्षा दिली. कशाचं प्रतीक आहे? अभ्यासाचं. विठाला विठाला. म्हणून आपण जर अभ्यास केला तर अशक्य ही कसलीच अभ्यासासी सांग कार्य सिद्धी, अभ्यासासी सांग कार्य सिद्धी, सांग कार्य सिद्धी, कार्य सिद्धी. अभ्यासासी सांग कार्य सिद्धी, अभ्यासासी सावले मूळ बोली गणकाचे अंग, कार्य सिद्धी, अभ्यासासी ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. जगद्गुरु तुकोबराय आपल्या अभंग गाथ्यामध्ये अभ्यासाच्या बाबतीत एक अत्यंत मोठं उदाहरण आपल्याला देत आहेत. काय आहे उदाहरण? जे उदाहरण आहे ते अशोक महाराजांनी प्रमाणासहित आपल्यासमोर सांगितलेलं आहे. महाराज त्यांनी जरी सांगितलेलं असेल, परंतु तुम्ही फक्त सरळ सरळ पुढं म्हणून जाऊ नका, त्याचा आम्हाला भाव स्पष्ट करून द्या, नाही तर नुसत्याबरोबर गप्पा हाणू नका असं तुम्ही म्हणताल. विठाला. तर सांगतो श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेलं, म्हणजे आता जे आठवलंय त्यांनी प्रमाण दिल्याच्या नंतर ते सांगतो. काय अभ्यासाची असा काय प्रमाण सुरुवात? ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. या विषयाला अनुसरून प्रमाण आहे. ऐका, बघा तुम्ही, आपण सर्वजण शेतकरी आहोत, बरोबर आहे ना? सगळे संन्यासी नाहीत तर शेतकरी आहोत. आपण जर शेतामध्ये महाराज विहीर जर घ्यायला गेलो, काय संकेतराव, विहीर जर घ्यायला गेलो शेतामध्ये, हल्लीच्या काळामध्ये पोकल्यान निघालेत, हा भाग वेगळा आहे, किंवा असू द्या पोकल्यांचाही जरी, पोकल्यांनी जरी विहीर घ्यायची ठरली तर तुम्ही विहिरीचं काम 30-40 फुटावरती गेलेलं असू द्या आणि अत्यंत काळा कुळकुळीत पाषाण लागू द्या. महाराज फायर घेत असताना एका फायरमध्ये तो दगड फुटत नाही, 2-2 फायर घ्यावे लागतात.
सहजासहजी फुटत नाही, परंतु असा फायरने न फुटणारा दगड आणि त्या 30-40 फुटापर्यंत अशा दोऱ्यासारख्या आपल्या केसाच्या जाडीच्या लांबीच्या अशा झाडाच्या ओल्या मुळ्या आणि त्या तिथं असतात. कुठं? दगडात. महाराज, हे कशानं घडलं? आपण कितीतरी पिढ्यातून एखादी विहीर घेतो, परंतु त्या ओल्या बारक्या छोट्या मुळीचा रोजचा अभ्यास चालू आहे. ती रोज अभ्यास करते आणि त्या खडकाचं भेदन करत 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 ती पुढं पुढं सरकत असते. मला सांगा, जो फायर घेऊन न फुटणारा दगड, त्या दगडामध्ये आज छोटीशी मुळी प्रवेश करते, हे कशाचं कारण आहे? कशाचं द्योतक आहे? ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. म्हणजे हे आठवलं म्हणून सांगितलं, हे काय पाठ करून नव्हतं आलो बरं का. म्हणजे बाकीचं पाठ केलं असं काय समजू नका. विठाला हे वेळेवरती आठवायला श्रीगुरूंची कृपा असावी लागते. आणि खरं आता जर आपण एवढा एकदृष्टांत बघितला, तुकोबरायांचे 4092 अभंग आहे. ज्याला खरोखर लय खाज आहे ना तुकोबरायांच्या अभंगाच्या गाथेविषयी, त्यानं इथं डोकं लावावं, बघावं. अरे एका प्रमाणाकरता अख्खं जीवन घालावं लागतं, तेव्हा कुठंतरी अर्थ कळाला तर करू. फक्त तुमच्या कामापुरते प्रमाण घ्यायचे. ज्याला खूप कीर्तनकाराचा असा तिटकारा आहे ना, तिरस्कार आहे ना, मग त्यानं सांग देती घेती. अरे देती घेती नरका जाती, राऊत बाबा सारख्या महात्म्याच्या मुखातून शोभतं. अरे खरकट, तुला पाणी न्यायचं कळत नाही, तू आम्हाला सांगतो देती घेती नरका. म्हणजे मी त्या समर्थन करतोय, देणारच घेणारच असं नाही. कीर्तनाची विक्री होऊच नाही. मी काय म्हणजे त्या प्रमाणाच्या विरुद्ध बोलत नाही, परंतु ते फक्त तुम्ही तेवढं नका घेऊ ना. तुकोबरायांचं सारभूत जीवन बघा. तुकोबरायांचे त्या जी अनुकूल परिस्थितीबद्दल अभंग आहेत, त्याच्याच उलट प्रतिकूल परिस्थितीबद्दलही अनेक अभंग आहेत. कितीतरी प्रमाण आहेत. आपल्याकडे वेळ नाही. तुम्ही जर मला 4-2 प्रमाणं सांगितली किंवा बाबाही सांगतील तर सांगता येऊ शकतं, परंतु तेवढा विचार करू नका. तुकोबराय जर मानायचे ना, फक्त शिंडीपाशी तुकोबराय मानू नका, नकशी कांत तुकोबराय. विठाला आणि काही लोक भजनांना सुद्धा भरपूर नावं ठेवतात. यांना काय नुसते टाळकुटी देत, अमकं करतात तमकं करतात. अरे येऊन बघ, 12 वाजेपर्यंत एका जागेवर बसून बघ, तेव्हा कळतं किती मुळव्यात दुखतो, किती काय त्रास होतो. हे सोपं आहे का? अहो हे महाराज पखवाज वाजवते, आता त्या वैभव महाराजांनी वाजवला. आता हे संतोष महाराज, राम महाराज, आम्ही आळंदीला पखवाज शिकत असताना इंद्रायणीच्या घाटावरती कार्तिक महिन्यात भर थंडीच्या दिवसात रात्रभर बनेल काढून प्रॅक्टिस केलेली आहे. 10-10, 12-12 तास. बोट जर फुटले तर PMTच्या हॉस्पिटलमध्ये जायचो आणि तिथून फुकट बंडल यायचा, चिकट पांढरा म्हणून तो घेऊन यायचो, तो गुंडाळायचो आणि तो गुंडाळून आम्ही प्रॅक्टिस करायचो. आणि मधुकरी संध्याकाळी मधुकरी नाही, खिचडी भात खाऊन 10-10 तास पकवत वाजायचं. श्रीगुरु पांचाळ गुरुजींचं नेहमीचं वाक्य आहे, एक ठाईची चाल वाजवली की 2 जवारीच्या भाकरी चुलीवर केलेल्या जिरत्यात. विठाला तेव्हा असं कशानं घडतं तर अभ्यासाने घडतं. म्हणून मानवी जीवनामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद तत्वाची प्राप्ती. अर्थात मानवी जीवन तुम्हाला आम्हाला जर कशा करता मिळालेलं असेल तर सच्चित आनंद स्वरूप प्राप्त करण्याकरता, म्हणजेच दुःखावर विजय, मृत्यूवर विजय आणि अज्ञानावर विजय, या 3ही गोष्टीवरती ज्या वेळेला विजय मिळवू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात साचं फळ मिळालं असं म्हणता येईल. तुकोबरायांचे एक प्रमाण सांगतो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, अर्थात या आयुष्यामध्ये येऊन सच्चित आनंद स्वरूपता प्राप्त करून घेणं म्हणजे साचं फळ प्राप्त करून घेणं आहे. विठाला आपण
कुणाचा आलेख जर बघितला, कुणाचं 20 आहे, कुणाचं 40 आहे, कुणाचं 60 आहे, कुणाचं 70 आहे, आपण आपल्या अंतकरणात डोकावून बघावं. नवे नवे श्री गुरु गाथामूर्ती बाबांचं वाक्य आहे. आपण कसे आहोत हे दही गावात लेबल लावून हिंडण्याची गरज नाही महाराज. मी कसा आहे, उग गुंड्या तुटस्तवर छाती ताणायची, मी कसा आहे हे जगाला विचारायची गरज नाही. ओंकार महाराज हे जगाला विचारायची, गावाला विचारायची गरज नाही. श्री गुरु बाबांचं वाक्य आहे, आपण कसे आहोत, किती पाण्यात आहोत, आतापर्यंत किती जणांच्या सोयरीकी मोडवल्या, किती जणांच्या जुळवल्या, कोणाला किती पाण्यात घातलं, कोणाला किती फसवलं, कोणाला किती वर आणलं, कोणाला किती सहकार्य केलं. अरे हे विचारण्याकरता अंतकरणा इतका स्वच्छ आरसाच नाही. दार लावा आणि डोळे बंद करा आणि आपल्या अंतकरणाला विचारा. अंतकरण इतकं इमानदारीनं उत्तर देईल की आपण कसे आहोत. म्हणून जगाला विचारायची गरज नाही. त्याकरता आपल्या अंतकरणाला विचारा. आपलं जे आयुष्य गेलं आतापर्यंत, त्या आयुष्यामध्ये आपण साचं फळ मिळवण्याच्या दृष्टीनं किती प्रयत्न केले हो? नाही. आणि जर आपण साचं फळ मिळवण्याच्या दृष्टीनं जर आपले प्रयत्न झाले नसतील तर जगद्गुरु तुकोबरायांची भाषा आहे, नाही तरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, भगवान परमात्म्याचं भजन केलं नाही, भगवान परमात्म्याची भक्ती भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशानं केली नाही तर आपला जन्म वायाला गेला. जगद्गुरु तुकोबराय म्हटले नाही 10वीपर्यंतचं आयुष्य वायाला गेलं. जगद्गुरु तुकोबराय म्हटले नाही लग्नापर्यंतचं आयुष्य वायाला गेलं. तुकोबराय म्हटले नाही मुलाला नोकरी लागेपर्यंतचं आयुष्य वायाला गेलं. तुकोबराय म्हटले नाही मुलाचं लग्न होईपर्यंतचं आयुष्य वायाला गेलं. तुकोबराय म्हटले नाही नातवाचं तोंड पाहेपर्यंतचं आयुष्य वायाला गेलं. तुकोबराय म्हटले नाही आता 60पर्यंत आयुष्य गेलं ते वायाला गेलं असं तुकोबराय म्हटले नाही. तर जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातली भाषा आहे. मी अगोदर बोलून गेलो, तुकोबराय मानायचे ना तर परिपूर्ण माना. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशानं जर आपण प्रयत्न केले नाही, आपली भक्ती जर तशी नसेल, आपल्या भक्तीमध्ये जर दांभिकता असेल, आपली जर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशानं हर एक परमार्थातलं पाऊल पडत नसेल तर तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर अख्खा जन्म वायाला गेलं, आयुष्य वायाला गेलं. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून आपण या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, आपल्या जीवनाचं साचं फळ मिळावं. आणि जगद्गुरु तुकोबरायांना ते जीवनाचं साचं फळ मिळालं. नव्हे नव्हे तुकोबरायांच्या चरित्र प्रसंगातले अनेक प्रसंग आपल्याला या ठिकाणी दाखले देता येतील, परंतु आपल्याकडं वेळ कमी आहे. अनेक प्रसंग सांगता येतील, परंतु जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन सफळ झालं. मानवी जीवन हे मिळालेलं आयुष्य ते आज माझं जीवन सफल झालं. अभंगाचं
जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. याचं दोन प्रकाराने आपल्याला चिंतन थोडक्यात तुमच्या समोर ठेवता येईल. जन्म आलो त्याचे म्हणजे या मनुष्य जन्माला आलो त्याचा आज खऱ्या अर्थाने साचं फळ झालं. आणि दुसरा भाव असा आहे की जन्म आलो त्याचे म्हणजे हा मनुष्य जन्म मिळण्याकरता पुनरपी जननम पुनरपी मरणम, किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित. अनेक जन्म घ्यावे लागले, अनेक जन्म घ्यावे लागले, नवे नवे अनेक जन्म घ्यावे लागले, तेव्हा हा मानव देह प्राप्त झाला. आणि अनेक जन्म घ्यावे लागले म्हणजे काळ काय करत असतो महाराज, काळ मृत्यूपर्यंत नेऊन घालत असतो आणि पुन्हा मृत्यूच्या तावडीतून सोडून आपल्याला पुन्हा जन्माला घालत असतो. काळाचं कामच ते आहे, जन्म मृत्यू जन्म मृत्यू. जन्मालाही घालायचं, जन्मातून सुटला जन्मापासून मृत्यूपर्यंत न्यायचं, मृत्यूकडून पुन्हा दुसऱ्या जन्मापर्यंत आणायचं. हे पुन्हा पुन्हा जन्माला जे यावं लागत होतं, पुन्हा पुन्हा जे मरावं लागत होतं, ती असणारी मृत्यूची येरझार आमची संपली, त्यांची सरली येरझार. झाला सफल व्यापार साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली जिही हृदय हरी साठविला, त्यांची सरली येरझार. त्यांची येरझार जन्म सफल, व्यापार शब्दाचा अर्थ जन्म, जन्म त्यांचा सफल झाला. ज्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा साठविला त्यांचंच जीवन सफल झालं. धन्य त्याची माता, धन्य त्याची पिता, धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. किंवा नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरिला माळियाचा. श्री संत सावता महाराजांच्या दृष्टीनं नामदेव महाराजांनी हे बोललेलं आहे. जन्म त्यांचा सफल होतो, जीवनामध्ये साचं फळ त्याला म्हणतायत की ज्या अंतकरणामध्ये धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, किंवा गवळणी बांधिती धारणा शिगळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. असे अनेक उदाहरणं देता येतील महाराज. त्याला म्हणता येईल खऱ्या अर्थाने साचं फळ. नवे नवे मानवी जीवन हे आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरताच मिळालेलं आहे. आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय आपण जे काही केलं ते सर्व व्यर्थ आहे. श्री गुरु राऊत बाबांच्या मुखातलं एक अत्यंत गोड उदाहरण या प्रसंगाला अनुसरून आहे. आता थोडंसं लक्ष देऊन ऐका, उदाहरण तुम्ही लक्ष देऊन ऐकता. वैकुंठवासी धुंडा महाराजांचं वाक्य असायचं महाराज नेहमीचं. ते म्हणायचे, ज्ञानेश्वरी जर वाचली, ज्ञानेश्वरी वाचत असताना सिद्धांताच्या ओव्या वाचल्या की परमार्थातल्या शंका दूर होतात, परमार्थातले प्रश्न सुटत आहेत. आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना दृष्टांताच्या ओव्या वाचल्या की संसारातल्या अडचणी सुटत आहेत. अर्थात दृष्टांत या प्रसंगाला अनुसरून एक दृष्टांत सांगतो, लक्ष देऊ नका. विठ्ठल
कशा करता दृष्टांत सांगतो. सर्वांनी लाल पेन घ्या आणि हातावरती अंतकरणावरती लिहून ठेवा. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय जे काही केलं असेल ते सर्व व्यर्थ आहे आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साचे फळाच्या दृष्टीनं जेवढे प्रयत्न केले तेवढेच सार्थ आहे. ऐका, एका सासूबाईचं आपल्या जावेवरती नितांत प्रेम. सासूचं खूप जावेवरती प्रेम. इथल्या सासांचं जावेवरती प्रेम नाही. मी तिकडला सांगतो, जर शिक दुसऱ्या जिल्ह्यातला. आणि तो जावई अत्यंत आवडता होता. त्या सासूचं खूप प्रेम होतं. आणि सासू महाराज एक वेळेस पोटच्या मुलाला खायला देणार नाही, ते जावयाला खायला देणार. जावई येईपर्यंत सासून ठुते आणि मग ती त्याला खायला देते. तिलाच खऱ्या अर्थाने सासू म्हणतायत. इथं कोणी नाही जावई बिवय काय नाही करता. आत्ताचे नवीन जावई 10-15 दिवसापूर्वीचे नाही म्हणता. हा, नवे जावई आलेत. सासूचं खूप प्रेम महाराज, नितांत प्रेम. कारण की तो जावई काही मठाच्या वाडीचा नव्हता, तो पिंपरीचा होता, रान्नीचा होता. त्याच्यामुळे ते जास्त प्रेम होत आणि त्याच्यावरती नितांत प्रेम होतं. म्हणून पूर्वीचा काळ जावायला जे आवडतं जेवायला संपवायचं का तसं काय आपल्यात काही शक्ती नाही की बा मी म्हणू शकत नाही, पाऊस येणार नाही, काय काळजी करू नका. उगा मी म्हणायचो तसं तुम्ही करायचे माईक उलटी. बरं काय नाही. ऐका, थोडक्यात सांगतो, लक्ष देऊन ऐका. जावयावरती प्रेम. म्हणून जावई पूर्वीचा काळ, जावई मुलगी लांबच्या गावामध्ये दिली होती, तिथून ती परराज्यामध्ये तिचा मालक नोकरीला होता. म्हणून दिवाळीच्या सुट्टीला आला, त्याच वेळेला सांगितलं उन्हाळ्याच्या सुट्टीला येताना अमक्या दिवशी या आणि तुमच्याकरता मी खूप चांगल्या पद्धतीचं जेवण करणार आहे. महाराज हिनं जावयाला निमंत्रण दिलं तर तो चैत्र महिन्यातला दिवस आला आणि महाराज जी सासू म्हणजे जी बाई कधी शिबिराला पंगत नाही, सप्त्याला वर्गणी नाही, सप्त्यात कधी अन्नदानाची पंगत नाही, परंतु जावई यायचा म्हणून सगळं गाव गोळा केलं जेवायला. सगळं गाव जेवणासाठी गोळा केलं आणि मग सगळं गाव जेवणाकरता गोळा केलं. महाराज 2-4 गल्लीतल्या बाया बोलवल्या, स्वयंपाक एकदम सुंदर प्रकारचा रांधला. तो दिवस उजाडला. भल्या पहाटेच पुरण टाकलं, पोळ्या केल्या, गुलाबजांबू केले, बर्फी केली, बासुंदी केली, खीर केली, रबडी केली, जिलेबी केली. काही मनात आणू नका, फक्त कल्पना करा. कारण की आता हे जावयावरती प्रेम आहे ना, मग हे सगळं सांगावं. कदाचित बोलण्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार असू शकतो, परंतु तो स्वीकारा. तेव्हा हे सगळं केलं आणि जावई आता तो जो दिवस आहे त्या दिवशी ज्या गावाला मुलगी दिली होती तिथून पहिली गाडी 9ला येणार होती. ही 9लाच बस स्टँडवरती. इकडं वजनात सांगितलं हे करून ठेवा, ते करून ठेवा. इकडं सगळं झालं. सगळं गाव जेवायला बोलवलेलं होतं, सगळ्या गावाला आमंत्रण. 9ची गाडी आली, परंतु त्यात जावई नाही, मुलगी नाही, कोणीच नाही. पुन्हा 10ची गाडी आली, 10च्या गाडीत नाही. 11ची आली, 11च्या गाडीत सुद्धा नाही. इकडं मात्र सगळं गाव जेवणाकरता गोळा झालं होतं आणि मोठ्या घरची पंगत असल्याच्या नंतर लोक नाश्ता सुद्धा करून जात नाही. म्हणून लोक जरी झाला संन्यासी माध्यान्हाशी तोंडवाशी, 12 वाजले, सगळ्यांच्या पोटात कावळे वरडायला लागले, सगळ्याला भुका लागले आणि तिच्या पुढं मात्र काय कोणाची बोलायची सोय नव्हती. तिच्या पुढं काय कोणाची बोलायची सोय नव्हती आणि त्यातली त्यात तिच्या नवऱ्याचं तिच्यासमोर काहीच चालत नव्हतं. त्याला लोक येऊन म्हणायचे, हो रामभाऊ हे बघा ना तेवढं द्या ना बसून. लोक चट येईन पाहुणा, द्या ना बसून. तो मी नाही भाऊ, तुम्ही म्हणा तिला, तुम्ही म्हणा तिला. आता असे बरेच रामभाऊ आहेत. विठाला म्हणजे मी त्यांना म्हणलो असं नाही. ते रामभाऊत गणेश असेल, त्या रामभाऊत संतोष असेल, त्या रामभाऊत पुढं गणेश, पुन्हा बाकीचे बी असणारच आहेत सगळेचे. असं काही नाही. तुम्ही खुदकून असू नका. प्रत्येकाच्या घरी मातीच्याच चुली आहेत. तुम्ही फक्त इकडं सेंट मारून येता, वाकडी टोपी घालून येता, चष्मा लावून येता, परंतु आम्हाला माहिती आहे घरी गेले का तुम्ही मांजूरच होता. आम्ही एवढे पांढरे कपडे घालून 2-2 तास कीर्तन करून आमची अशी अवस्था आहे. तुमची काय असणार आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. विठ्ठल
म्हणजे तुम्ही काय जास्त बडाय मारायचं कारण नाही. जरी म्हणत असले मी आमका पाटील आहे, मी तमका पाटील आहे, तुम्ही किती पाटील आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. तुमचं इथंच चालत बघ. आणि महाराज ज्याचं घरात काही चालत नसतं ना, मग ते दुसरीकडे नाक खोपशील राहतो. सप्त्यात तरी नाक खोपशीन, दिंडीत तरी नाक खोपशीन, आणखीन कुठल्या तरी नियोजनात नाक खोपशीन, कुठं ना कुठं बोटच घालीन. ते सहकार्य नाही करीत, त्यांना फांगळा करायचा असतो. बरोबर आहे ना रामनाथ? हा म्हणा ना राव, माया बाजूने येईन तुम्ही, बाहेरून नका पाठिंबा देऊ. विठाला विठाला तेव्हा असो, तेव्हा काय सांगत होतो जावई का, हां सगळा स्वयंपाक केला. ते तिच्या नवऱ्याकडे लोक जाय, अहो द्याना बसून राव, लोक किती उशीर झाला, स्वयंपाकगार होऊ लागला. महाराज असं करता करता 4-2 चांगले जवळचे पाहुणे गेले आणि दिले बसून लोक. ती तिकडं जावई पाती स्टँडवर, जावई स्टँडवर पाती, इकडं लोक बसले. महाराज गुलाबजामुचं पातीला बुडाला, बासुंदीचं पातीला बुडाला, चपात्या संपत आल्या, पुरणपोळ्या संपत आल्या. तिची एकदम जवळची मैत्रीण होती, तिनं बिचारीना चोरून गुलाबजामू ठुले म्हणून याला राहिले. सगळं महाराज सगळे पातीले बुडाला लागले, सगळे पातीले. 12ची एसटी आली इकडं आणि 12च्या एसटीत तिची मुलगी आणि नातू दिसले. जावई काय पोरगी उतरताना म्हणते ठकू पाहुणं नाही दिसत. म्हटले आई त्यांना खूप अर्जंट महत्त्वाचं काम निघालं त्याच्यामुळे ते आले नाही. तिनं नातू हातात नाही घेतला, पिशी हातात नाही घेतली, पहिला डोक्यावर हात मारा. हे बाई काय अर्थ आहे? मी एवढं सगळं कुटाणा केला, सगळे कष्ट घेतले, हे सगळे वायाला गेले, व्यर्थ गेले, काही उपयोग नाही माझ्या जीवनात. काय अर्थ आहे? महाराज इकडे हिचं ध्रुपद चालू होतं, काही अर्थ नाही माझ्या जीवनात. एवढं सगळं केलं, सगळं वायाला गेलं, फुकट गेलं, व्यर्थ गेलं, काही अर्थ नाही. एवढं ध्रुपद चालू होतं. घरी जाईपर्यंत पोराला हाताला धरी ना, बॅग घ्याय ना, काहीच करेना, पोरी संग नीट बोला ना, काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. महाराज इकडं सगळे लोक पत्तरवळ्या संपल्या होत्या, सगळे लोक जेवून घरी गेले होते, सगळा स्वयंपाक संपला होता. मला सांगा तिनं केलेला स्वयंपाक वायाला गेला. ती घरी आली, घरी आल्याच्या नंतर जीच कोपरा धरला. महाराज चैत्राच्या महिन्यात 2 रगी घेतल्या आणि झोपली नाही का कोपऱ्यात. कोणाची उठायला जायची सोय नाही, हिंमत नाही. तिच्या 4-2 समकालीन असणाऱ्या मैत्रिणी त्या जवळ गेल्या, म्हटले गंगूबाई उठ, चल जेवायला. काय धरून बसली, येतील पाहुणा, पुढच्या सुट्टीत येईल का? नाही नाही, काय अर्थ नाही माझ्या जीवनात, मी एवढे कष्ट घेतले, सगळे व्यर्थ गेले. अगं काय व्यर्थ गेले? सगळं गाव जेवून गेलंय, सगळा स्वयंपाक संपलाय. हे बघ तुला थोडेसे डब्यात गुलाबजामुन ठेवले, तेवढेच राहिले, नाही ते पण राहिले नसते. चल म्हटले जेवायला. ती काही जेवायला येईना. तिचा एकच पाडा की मी सगळे कष्ट केले ते सगळे वायाला गेले, सगळे सायास केले ते सगळे व्यर्थ गेले. आता मला सांगा तुम्ही, मी तुम्हाला विचारतो, तिनं जो स्वयंपाकाकरता कष्ट केले होते, केलेला स्वयंपाक वायाला गेला का पोटात गेला? मग व्यर्थ कसं म्हणता येईल? नाही ना, व्यर्थ म्हणता येणार नाही. आपल्या दृष्टीनं स्वयंपाक वायाला गेला नाही, तो पोटातच गेला. परंतु तिच्या दृष्टीनं तिनं स्वयंपाक केलेला हा सगळा जावयाच्या निमित्तानं केला होता. तिला मोठेपण सांगायचं होतं. तिला काय कुठं खूप गाव जेव घालायची हाऊस नव्हती. महाजावं यायचा, हा महाजावयाला 14 लाख पॅकेज आहे वर्षाला, ते गावाला दाखवायचं होतं. महाजावं एवढा मोठा आहे, 20 एकर बागायती शेती आहे, धरणाच्या कडीला आहे, हे तिला दाखवायचं होतं. गावाला मोठेपण मिळून हा महाजावयाने आत्ता टाटा पंच गाडी घेतली, हे दाखवायचं होतं. हे सगळं काय झालं? असं ती सासू म्हणत होती, हे तिला दाखायचं होतं. विठाला विठाला खूप गाव जेव घालाय करता प्रेम नव्हतं हो. जावायचं भूषण सांगायचं होतं. मग जावायला 14 लाख पगार असतो, 14 लाख पॅकेज असतो, ते रुपयानं सुद्धा विचार थुकत नसतो, तरी सुद्धा ही साऱ्या गावाला भूषण सांगत असती. मुद्दा हा आहे, तिनं जो स्वयंपाक केला होता तो जरी पोटात गेला असला इतरांच्या, तरी सुद्धा तिनं जावयाच्या निमित्ताने स्वयंपाक केल्यामुळे, तिच्या दृष्टीनं जावई न आल्यामुळे केलेला सगळा स्वयंपाक वायाला गेला, व्यर्थ गेला. तसं तुम्हाला आम्हाला हे मानवी जीवन केवळ 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 भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशानं मिळालेलं आहे, साचं फळ मिळवण्याच्या उद्देशानं मिळालेलं आहे. आणि त्या मानवी जीवनामध्ये आपण जर भगवान परमात्म्याची प्राप्ती सोडून जे काही केलं ते सर्व वाया गेलं. विठाला परंतु संत
महात्म्यांच्या जीवनामध्ये, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये संत महात्म्यांनी कृपा केली, म्हणून या मानवी जीवनामध्ये जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. आणि हे सर्व कशामुळे शक्य झालं? अभंगाचं दुसरं. तुम्ही सांभाळिले संती, 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 तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही सांभाळिले जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. हे कशामुळं घडलं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की हे कशामुळं शक्य झालं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. आता मी सुद्धा या कीर्तनाच्या अनुषंगाने असं म्हणतो, आत्तापर्यंत जो कीर्तनाचा प्रवास झालेला आहे, म्हणजे आजच्या कीर्तनाचा प्रवास जो इथपर्यंत झाला, तो झालेला कीर्तनाचा प्रवास तुम्ही सांभाळिले संती, म्हणून आत्तापर्यंत माझं भय नष्ट झालं. विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. सरळ सरळ भाव सांगून जातो, कारण की आता जास्त चिंतन सांगण्याकरता तसं बघितलं तर बऱ्याचशा ओव्या पाठ केल्या होत्या, त्याला साक्ष नाही, ओव्या पाठ केल्या. हां, ओव्या पाठ केल्या त्या, बाकीचं नव्हतं केलं. म्हणजे तुम्ही सांभाळिले संती या पदाचं चिंतन करत असताना, संत महात्म्यांची सेवा करत असताना कशी ज्ञानोबरायांनी आचार्योपासनम शौच या पदावरचं चिंतन करत असताना माझे जे श्रीगुरू आहेत, जे संत महात्मे आहेत, त्यांची सेवा करत असताना ते जे घास आहे त्यांचा घास मी होईल, त्यांचं ताट मी होईन, त्यांची सेज मी होईल, त्यांचे चरण मी धुईन, त्यांची अहोरात्र सेवा मी करीन.
आणि हे सगळं करत असताना अशा प्रकारे सेवा करीन, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आणि एवढंच नाही, या भक्तीची, या सेवेची पराकाष्ठा ज्ञानोबरांच्या एका ओवीमध्ये सांगायची ठरली तर, ये शरीरीची माती मेळवीन ती क्षिती, संत चरण उपासिते आराध्याचे. अर्थात संत महात्म्यांची, माझ्या श्रीगुरूंची सेवा करत असताना या आयुष्यामध्ये सेवा घडली नाही, मी मेल्याच्या नंतर माझ्या श्रीगुरूंची आरती ओवळण्याकरता तेजतत्वाची, अग्नितत्वाची जर गरज पडली तर माझ्या शरीरातलं अग्नितत्व मी त्यांना वापरेन. माझ्या श्रीगुरूंच्या सेवेकरता वायुतत्वाची गरज पडली तर माझ्या शरीरातलं वायुतत्व मी त्यांना वापरेल. माझ्या शरीरातलं श्रीगुरूंना सेवा करण्याकरता जलतत्वाची आवश्यकता पडली तर माझ्या शरीरातलं जलतत्व मी त्यांच्या सेवेकरता वापरेन. याला म्हणायचे महाराज. आणि अशा पद्धतीनं जर सेवा केली, हे सगळं चिंतन तुम्ही नवनाथ महाराजांच्या जीवनचरित्राकडे बघून हे सगळं चिंतन तिकडे लावायचंय. लक्ष द्या. ही अशा पद्धतीनं जर सेवा केली तर ज्ञानोबराय म्हणतायत की हा पद्म करू माथा पारुखे, हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशशी. अशी सेवा केल्याच्या नंतर तो जीव न राहता शिवस्वरूप होतो, अर्थात भगवत स्वरूपाला जाऊन प्राप्त होतो. आणि हे सगळं कशानं घडतं? तुम्ही सांभाळिले संती भय निरासेली खंती. सांभाळ शब्दाचा विचार करत असताना सांभाळ शब्दाबद्दल संत महात्म्यांचे सांभाळिले अनाथा, किंवा तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ती तैसे मजे येती सांभाळिता, असे अनेको प्रमाण सांगता येतील. सांभाळ शब्दाचा अर्थ असा आहे, सांभाळ शब्दाचा अर्थ असा आहे की योगक्षेम म्हणजे प्राप्तस्य परिपालनम योग हा, अप्राप्तस्य प्राप्तीर योग हा, प्राप्तस्य परिपालनम क्षेम हा. तुम्ही बरोबर करून दिलं. विठाला आता कधी कधी पखवाज वाजवताना बोल उलटा होतो, मग म्हणताना काहीतरी कीर्तनकाराच्या मुखातून सुद्धा तुमच्याकडून झालं नाही, मी सांगितलं असं. तेव्हा आणि मग आपल्याला अप्राप्त काय आहे तर अप्राप्त आपल्याला ते आहे की आपलं स्वस्वरूपाचं ज्ञान हे आपल्याला अप्राप्त आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे नव्हे. या गोष्टीचा विचार करत असताना विचारसागरामध्ये फार मोठं चिंतन सांगितलेलं आहे. ऐका, खऱ्या अर्थाने आपल्याला जे दुःख होतंय त्या दुःखाला कारण काय आहे? शरीराला कारण काय आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय आहे? भेद ज्ञानाला कारण काय आहे? स्वस्वरूपाचं अज्ञान. एक राहिलं ना मध्ये, स्वस्वरूपाचं अज्ञान. अर्थात अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय आहे? स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि हे स्वस्वरूपाचं अज्ञान आपलं नाहीसं कोण करत असतं? जे संत महात्मे आत्मज्ञाने चोखडी, संत हे माझीच रूपडी. हे ज्या संत महात्म्यांचं वर्णन आहे तेच संत महात्मे आपल्याला स्वस्वरूपाचं अज्ञान नाहीसं करत असतात. खऱ्या अर्थाने नव्हे ज्यांच्याकडं स्वस्वरूपाचं अज्ञान आपल्याला नाहीसं करण्याची क्षमता असते तेच संत असतात. विठाला म्हणून तुम्ही सांभाळिले संत या शब्दामध्ये सत हा धातू आहे. सत हा धातू ब्रह्मपदाचा वाचक आहे, ब्रह्मपदाचं द्योतक आहे. आणि सत या पदाने खऱ्या अर्थाने अनात्म वस्तूचा निराश करून ब्रह्मपदावरती जे आरूढ झालेले आहे ते संत असतात. विठाला आणि अनात्म वस्तूचा निराश करून ब्रह्मबोधावरती जे आरूढ झालेले असतात तेच संत महात्मे तुमचा आमचा सांभाळ करतात. म्हणून तुम्ही सांभाळिले संती भय निरासली खंती. असो, कृतकृत्य झालो, सॉरी बरं का, सर्वांची क्षमा मागतो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणखी काय झालं? कृतकृत्य झालो. कृतकृत्य हा शब्द सामासिक शब्द आहे. कृतकृत्य सकृतकृत्य हा, अर्थात मानवी जीवनामध्ये जे करण्यास योग्य आहे
ते सगळं केलं. ते सगळं म्हणजे मानवी जीवनात भगवान परमात्म्याची प्राप्ती प्राप्त करून घेणं हे करणं आहे. आणि हे केलं त्यामुळं इच्छा केली ते पावलो, काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. इच्छेचे दोन प्रकार असतात बरं का, इच्छेचे दोन प्रकार असतात. तुम्ही म्हणाल महाराज इच्छा नाही असं कसं म्हणतायत, इच्छा केली ते पावलं असं कसं म्हणतायत तुकोबराय? तर त्याचं उत्तर असं आहे बरं का, इच्छेचे दोन प्रकार असतात. मला माहीत आहे तुम्ही आता खालून बोटं मोडतायत, तिकून पुऱ्याचा वास येतो आहे, इकडं महाराज लोक एकमेकाकडे बघतायत, मला सगळं कळतंय, मीही त्यातलाच आहे, मीही या जागेवरती उभा राहणाराच आहे. परंतु ऐका आता, इच्छेचे दोन प्रकार असतात. इच्छेचे कोणते प्रकार? दोन. एक असदिच्छा आणि एक सदिच्छा. असदिच्छेचा विचार या विचाराला अनुसरून या ठिकाणी करणं योग्य नाही. आपल्याला फक्त सदिच्छेचा विचार करायचा आहे. सदिच्छा म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशानं जी जी आपल्या अंतकरणात इच्छा आहे तिला सदिच्छा असं म्हणतायत. आणि अर्थात खऱ्या अर्थाने इच्छा केली ते पावलो म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची, नाम जीवनाचं साचं फळ मिळावं या प्राप्तीच्या उद्देशानं अंतकरणात केलेली इच्छा ती पूर्ण झाली म्हणून इच्छा केली ते पावलो. आणि आता ज्यानं सगळ्याला सळो की पळू केलेलं आहे, जे सगळ्याला दडदड दुडदुड जे ज्याचं वर्णन आहे, असा भयानक अशा स्वरूपाचा काळ तो सुद्धा आमच्या पुढं काहीच करू शकत नाही. तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे आता करू न शके बाला, आता करू
जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आता काळ सुद्धा कसल्याच प्रकारचं बळ करू शकणार नाही. आमच्यावरती काळाची सत्ता चालत नाही, तर आमची काळावरती सत्ता चालते. जगा काळ खाय अनेक प्रमाणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. म्हणून खऱ्या अर्थाने काळ सुद्धा बळ करू शकत नाही. हे कशामुळं? तुम्ही सांभाळिले संती परमपूजनीय वैकुंठवासी नवनाथ बाबा, जसं श्री संत जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्यांच्या समोर उभं राहून आपल्या यशस्वी जीवनाचा परिहार देत आहेत की तुम्ही सांभाळिले संती. त्याच पद्धतीनं नवनाथ बाबा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणाहून कृष्णदेव बाबांकडे बघून कृष्णदेव बाबांच्या समोर उभं राहून म्हणत असतील, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. या अभंगाचं जे जे चिंतन आपण केलं ते सर्वची सर्व चिंतन आपल्या आपल्या बुद्धीच्या कल्पकतेनुसार आपण नवनाथ महाराजांकडे लावायचं. अगदी त्यांचंसुद्धा जीवन अत्यंत सेवामय जीवन होतं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून अजात शत्रू असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. अखंड सेवाच त्यांनी केली आणि सतत सेवा श्री विठ्ठल आश्रमात असू द्या, पैठणला संस्थेत असू द्या किंवा या ठिकाणची सेवा असू द्या, आणि कुठल्याही कामात कोणत्याही कामात डॉक्टर साहेब त्यांची तयारी होती. भाजी करायची वेळ आली तर भाजीसुद्धा करायची, मशीन ऑपरेटिंग करायची वेळ आली तर मशीनसुद्धा ऑपरेटिंग करायचं, कशातच माघारी नव्हती. म्हणून पूजनीय बाबा मागं या ठिकाणी कीर्तन झालं त्याबद्दल विद्यार्थ्यांबद्दल बोलत असताना बोललो, तेव्हा मी दुरुक्ती करणार नाही, परंतु खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन अत्यंत सेवामय जीवन होतं आणि खरोखर हे प्रमाण त्यांना लागू पडतं. आज ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी श्री कृष्णदेव बाबांकडे बघून म्हणत असतील, बाबा तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. हे कशामुळं घडलं? जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, जन्मा आलो त्याचे, ऐका अर्ध्या मिनिटाची संगती सांगतो. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. कशामुळं? तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. कशामुळं? तुम्ही सांभाळिले संती. कृतकृत्य झालो. कशामुळं? तुम्ही सांभाळिले संती. इच्छा केली ते पावलो. कशामुळं? तुम्ही सांभाळिले संती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. कशामुळं? तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. भगवान करो श्री कृष्णदेव बाबांची आपल्यावरती सुद्धा कृपा हो आणि आपल्याला सुद्धा जीवनामध्ये असा एक दिवस येवो आणि आपण सुद्धा श्री गुरु बाबांच्या समोर उभं राहून असं म्हणण्याची आपली लायकी अधिकार तयार व्हावा आणि आपण सुद्धा एक दिवस म्हणावं,
बाबांच्या समोर असं म्हणण्याची लायकी अधिकार तयार व्हावा म्हणजे बाबांची जी इच्छा होती, बाबांचे जे विचार होते आश्रमासंबंधी असणारे किंवा बाबांचे जे पारमार्थिक विचार होते, त्या प्रत्येक विचारात आपण सहमत असणं आणि त्या विचाराशी सहमत राहून एक दिवस आपल्याला सुद्धा असा अधिकार तयार होऊ शकतो आणि आपण म्हणू शकतो, तुम्ही सांभाळिले संती रसले कंती. यथामती यथावकाश. अभंगाचा मला इशारा कळाला, अभंगाचा भावार्थ आपण बघण्याचा प्रयत्न केला. असो, झालेली सेवा परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी देवा महाराजांच्या, नवनाथ बाबांच्या, दग्नेश्वर भगवान परमात्म्याच्या, ज्ञानोबरायांच्या आणि माझे श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. अगदी 1-2 मिनटाकरता या आश्रमासंबंधाने असं बोलायचं आहे. आता या आश्रमाची धुरा चुळबुळ करू नका, बोटं मोडू नका, एकमेकाला चिमटे घेऊ नका. नाही तर तुम्हाला माहिती मी जबाबदार आहे. विठ्ठल विठ्ठल. पण मी काय असं अहंकारात नाही सांगितलं बरं का, असं सांगितलं मी जबाबदार आहे. सांगण्याची माझी बॉडी लँग्वेज ओळखून घ्या. मी अहंकाराने नाही सांगितलं, विनोदाने सांगितलं. तेव्हा आता या आश्रमाची धुरा परमपूजनीय माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण सुदामदेव महाराज हे चालवत आहेत. आणि आपण या 2 वर्षामध्येच बघितलं असेल की आपण एका अत्यंत चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये ही आश्रमाची धुरा दिलेली आहे. नव्हे ते आपण दिली असं नाही म्हणता येणार. वैकुंठवासी कृष्णदेव बाबांच्या कृपा आशीर्वादाने, श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबांच्या मार्गदर्शनाने ही व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे. सांगू तुम्हाला, श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबांच्या अंतकरणातला ताईत म्हणजे सुदामदेव बाबा आहेत. आजही आत्ता त्या दिवशी आश्रमामध्ये कोरोनाच्या काळातला विषय निघाला, बाबांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू आले. आपले राम महाराज त्या ठिकाणी म्हणजे प्रमाण आहेत त्याला. आजही कोरोनाच्या काळातला, सुदामदेव बाबांना कोरोना झाला होता, तो काळ जर आजही समोर आला तर बाबांच्या डोळ्यातून अश्रू येतात. बाबांचं किती प्रेम आहे सुदामदेवावरती हे आता आम्हाला चांगलं माहीत आहे. म्हणून अतिशय अनमोल रत्न आणि आपल्याला लाभलेलं आहे. विठाला विठाला. तशी खऱ्या अर्थाने ज्यांची सेवा होती ते माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, आमचे लहानपणीचे परमार्थाचे मार्गदर्शक प्रेमदासजी महाराज, नवनाथ महाराजांचा यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता, अतिशय प्रेमाचा जिव्हाळ्याचा संबंध होता. ते या ठिकाणी आलेले आहेत. असो, तेव्हा सुदामदेव बाबा हे अतिशय अनमोल रत्न आणि या आश्रम परिवाराला वैकुंठवासी प्रातस्मरणीय कृष्णदेव बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबांच्या मार्गदर्शनाने आपल्याला लाभलेला आहे. ऐकताय ना तुम्ही? ऐका. तुम्ही आत्तापर्यंतचं ऐकलेलं कीर्तन नसेल ऐकलं असेल हे मला माहीत नाही, परंतु आता हे पुढचं ऐका, अत्यंत महत्त्वाचं आहे. काय झालं, एक राजा जंगलामध्ये फिरण्याकरता गेला. पौशवराला हा ऐका ना राव, चौबदार काठी द्यावर इकडं ऐका. एक राजा, 1 मिनिटामध्ये सांगतो, लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर बोटं मोडले ना कीर्तनाचा सारा बेरंग होईल, काही होणार नाही. आता मी सांगतो, वारं काही नाही करणार, जेवण होणार आहे तुमचे. तेव्हा एक राजा जंगलामध्ये फिरण्याकरता गेला. रस्ता चुकला, रस्ता सापडाना आणि भुकेनं व्याकुळ झाला. 3 दिवसापासून उपवाशी राहिला. पोटात अन्न नाही. पण योगायोगानं 3ऱ्या दिवशी त्याला एक मेंढपाळ भेटला. मेंढपाळानं त्याच्याकरता भाकरी बांधून आणल्या होत्या. त्यानं त्या राजाला खाऊ घातल्या. राजाला खाऊ घातल्याच्या नंतर मानवी जीवन जगत असताना निश्चितच मोठी माणसं कृतज्ञ असतात. नव्हे जी कृतज्ञ असतात ती मोठी असतात. हे लक्ष देऊ नये का? जी कृतज्ञ असतात ती मोठी असतात. राजानं कृतज्ञता म्हणून आपलं पोट भरलं. 3 दिवसापासून अन्न नाही म्हणून त्या मेंढपाळाला रत्न जडित असणारी आपली शाल
आणि त्या मेंढपाळाला दिली. मेंढपाळाला दिल्याच्या नंतर महाराज मेंढपाळाच्या बायकोनं त्याला रानातून येताना गवऱ्या बांधून आणायच्या सांगितल्या होत्या. ऐकताय ना तुम्ही? मेंढपाळाला त्याच्या बायकोनं रानातून गवऱ्या बांधून आणायच्या सांगितल्या होत्या. या मेंढपाळानं काय केलं? रत्नाचं मोल त्याला कळलं नाही. त्यानं त्या भरजडीत रत्नजडीत असणाऱ्या शालीमध्ये काही कोट्यावधी रुपये किमतीची असणारी शाल, नव्हे नव्हे तिचं मोलच करता येणार नाही अशी असणारी शाल, त्या मेंढपाळानं त्या शालीमध्ये गवऱ्या गुंडाळल्या आणि घरी घेऊन आला. तसं हे रत्न तुम्हाला आम्हाला अनमोल रत्न मिळालेलं आहे आणि त्या भरजडी रत्नामध्ये तुम्ही शेण भरायचं काम करू नका, एवढी विनंती आहे तुम्हाला. हे अनमोल रत्न आहे. आता यामध्ये शेण मात्र भरायचं काम करू नका. जेवढं तुम्हाला या ठिकाणी येऊन परमार्थिक आनंद घेता येईल तेवढं घरा. एक सांगतो तुम्हाला, या आश्रमाच्या संबंधाने जेवढे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या संबंधाने प्रत्येकाने शुभसंकल्प ठेवा, प्रत्येकाने शुभ प्रेरणा द्या, अशी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना. नवे नवे असा भाव असेल तर श्री कृष्णदेव बाबांच्या कृपेला तुम्ही पात्र व्हाल, अन्यथा शापाला पात्र व्हाल. विठाला विठाल. झाली सेवा. आता हे जे लांबलेलं वक्तव्य आहे त्याबद्दल मला माहीत आहे वारा चालू आहे. तुम्ही प्रत्येकाने 4-4, 5-5 शिव्या देऊन झाल्या मनातली मनात गणेश महाराजाला. असो, परंतु हे बोलणं गरजेचं होतं. म्हणजे शेवटचं वक्तव्य ही महत्त्वाचं होतं. आश्रम आपला आहे, प्रत्येकाला माझा आश्रम आहे असा वाटावा. नवनाथ महाराजांचा जो परिवार आहे त्यांचेही शुभ प्रेरणा, शुभ संकल्प या आश्रमाच्या संबंधाने शेवटपर्यंत असावेत अशी त्या परिवाराच्या चरणीसुद्धा माझी विनंती आहे. असो, झालेली सेवा पुनश्च माझ्या श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि जो काही वेळ जास्त झाला त्याबद्दल 3 वाऱ्या तुमच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो, माफी मागतो. माफ करा, कारण की मी काय असं म्हणणार नाही, मी पुन्हा येईन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली